तर या सावळेश्वर पंचायत समिती मतदारसंघामध्ये 2 दिवसापासून एक शोककळा अजितदादा पवार यांच्या निधनामुळे निर्माण झाली, तरीसुद्धा आज आपण काही या मतदारसंघातील गावामध्ये प्रचारादरम्यान फिरत असताना आपल्याला कसं काय म्हणजे प्रतिसाद मिळाला? प्रथमतः आमचे नेते राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दुर्दैवी विमानामध्ये अत्यंत दुर्दैवी हा मृत्यू झाला आहे घटनेमध्ये, विमान घटनेमध्ये. शक्यतो तो नीतीचा खेळ असतो, ही व्हायला नाही पाहिजे होती घटना. कारण का तर अजितदादासारखा असा मोठा नेता, ज्याला सांध्यापासून बांध्यापर्यंत पूर्ण देशाचं, राज्याचं, गल्लीपासून सर्वच नॉलेज सर्व क्षेत्रातला असणारा नेता होता. तो महाराष्ट्रातला होता आणि त्यांना असलं जाणकार व्यक्तिमत्व हरपलं आहे. ती दुर्दैवी आहे घटना. तर ती व्हायला नाही पाहिजे होती, झाली. तर शेवटी हे प्रत्येकाचं काळ असतो, त्याच्यावर अवलंबून असतो. तरी पण आता झालेल्या गोष्टी झाल्या. आता सध्या वातावरण हे इलेक्शनचं आहे. जी काय राज्य निवडणूक आयोग आहे त्यांनी ठरलेल्या टायमानुसार ह्या दुर्दैवी घटनेमुळे 2 दिवस इलेक्शन पुढे ढकललं आहे. त्याबद्दलही त्या राज्य निवडणूक आयोगाचं मी अभिनंदन करतो. कारण का अशी घटना महाराष्ट्रात काय देशात कुठं होऊ नये, झाल्याबद्दल त्यांनी जी काय बदल केला त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन. आमच्या स्थानिक पातळीवर बोलायचं ठरलं, सावळेश्वरगण असेल, तालुका असेल, जिल्हा असेल किंवा राज्यामध्ये, पहिलंच मोहोळ तालुका सोडून सर्व ठिकाणी आमची युती आहे, आघाडी आहे, महायुती आहे. तर आमच्या तालुक्यापुरतं बोलायचं ठरलं तर तालुक्यामध्ये घड्याळाशिवाय पर्याय नाही. किंवा आमच्या ज्या सहकारी जे पक्ष आहेत, जिथं युती झाली आहे, तर आमच्या गणात जर बोलायचं ठरलं तर कामती गणातनं नरसिंग पाटील म्हणून आमचे सहकारी उभारले आहेत झडपीसाठी. सावळेश्वर गणातून आमची पत्नी उभारली आहे. तर जिथं जाईल तसं प्रचारादरम्यान वाड्या वस्त्या असेल किंवा गावामध्ये, शहरामध्ये जी काय भाग आहे, घड्याळाशिवाय कोणतंही नाव त्यांच्या तोंडातून आलेलं दिसत नाही. एक अजितदादा पवार हे आमचे नेते, जी दुर्दैवी घटना घडली तर त्याच्याबद्दलही दुःखच आहे. पण त्यांची जी जाण्यानं जी हानी झाली आहे आणि त्याच्या हानीच्या बदल्यात जे वातावरण तयार झालं आहे, सहानुभूती प्रत्येकाच्या मतदारामध्ये, प्रत्येक ठिकाणी गेल्या तिथं सहानुभूती आहे. त्याच्यामुळे आमच्या नक्कीच सर्व जागा झडपीच्या असो, पंचायत समिती गणातील असो, सर्वच्या सर्व निवडून येणार, विजय होणार, हे काळ्या दगडावली रेष आहे.